तर गॅस शिंगावर. आणि म्हणून 2022चा देखील उठाव आपण पाहिलेला आहे. त्या काळात देखील आपण पाहिलंय, बघितलंय. आणि तेव्हा देखील आम्ही एक विचारधारेसाठी तिथे बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार जेव्हा आला त्यावेळेस आम्ही तो उठाव केला. तेव्हा काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी पाहिली. 2.5 वर्ष या राज्यामध्ये काम झालं, विकासाचं काम झालं. महाराष्ट्र पुढे गेला. अनेक योजना, लाडकी बहीण योजनेसारखे, शेतकऱ्यांच्या योजनेसारखे योजना आल्या. आणि जो निर्णय 2022ला घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि जनतेने देखील, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. आणि त्याचं जे 40 आमदार होते त्यावेळेस देखील काही लोक, मी भाषणात देखील कधी कधी म्हणाले एकही निवडून येणार नाही. पण मी त्यावेळेस म्हणालो होतो, जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले. गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे. पण लोकांच्या, जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले. अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय. कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती. आमची नियत स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी युती शिवसेना भाजपची बाळासाहेबांनी, अटलजींनी त्या काळामध्ये केली. पुन्हा आम्ही युतीमध्ये सामील झालो. आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे. आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलं. आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, विचारधारेशी जुळत आहेत, याचं कारण एवढंच आहे की आपला अजेंडा विकास आहे, डेव्हलपमेंट. आपला अजेंडा गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, चांगले दिवस आणणं, हा अजेंडा आहे. आणि